मी कोकणकडनं सुचिता स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा माझ्या नवीन अशा व्लॉगमध्ये। आणि कोकणातल्या व्लॉगमध्ये तुम्ही पाठीमागे बघताय श्री स्वामी स्वरूपानंद समाधी पावस। तर येस, मी आज पावसला आलेले आहे। तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे कोकणातील प्रमुख मठांपैकी मंदिरांपैकी हे एक मंदिर आहे। सो आता मी तिकडे चाललेली आहे। इथेच बाजूला आहे राहण्यासाठी आपल्याला भक्तनिवास आहे, सोबतच आपल्याला माऊली माहेर म्हणून सुद्धा राहण्यासाठी आहे। सो राहण्यासाठी दोन गोष्टी आहेत। आता आपण मठात जातोय, मठ बघूया कसा आहे, त्यानंतर तिथे आपण जेवणार सुद्धा आहोत। सो चला। इथून 2 मिनिटाच्या अंतरावरतीच आपलं हे समाधी मंदिर आहे स्वामी स्वरूपानंदाचं। आणि इथे जाता जाता तुम्हाला गोशाळा देखील दिसेल। खूप सुंदर अशी गोशाळा आहे, तुम्ही तेही बघू शकता। सो चला आता आपण जाऊया। छोटासा ब्रिज आहे, तो ब्रिज क्रॉस केल्यानंतर आपण मठामध्ये प्रवेश करणार आहोत। सो थोडक्यात तुम्हाला सांगते, तुम्हाला इथे यायचं कसं आहे, तुम्ही कोणतीही बस पकडून पावस बस स्टॉपला उतरा। पावस बस स्टॉपला उतरल्यानंतर ऑटो करू शकता, अगदी 5 मिनिटावरतीच आहे हे मंदिर। राहण्यासाठी खूप स्वस्तामध्ये तुम्हाला स्टे देखील आहे, बाजूला होमस्टे देखील आहे, सगळ्या गोष्टी आहेत। सो चला। जाता जाता खूप सुंदर असा आपल्याला ब्रिज लागतो आणि खाली पाणी सुद्धा आहे, खूप संत गतीने वाहतंय पाणी, छान वाटतंय। आजूबाजूचं वातावरण इतकं सुंदर आहे, म्हणजे मंदिरात गेल्यानंतर किती भारी वाटणार आहे। सो बघूया आपण मंदिर। आता जस्ट आपण 1च मिनिटामध्ये पाठीमागे दिसते तुम्हाला स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर। 1 मिनिट पण लागणार नाही चालत आपल्याला पोहोचायला। मी याच्या आधी कधीच आले नव्हते। रत्नागिरीमध्ये खूप जास्त ऐकून होते की इकडे हे मंदिर आहे, खूप छान आहे, आल्यानंतर खूप चांगलं वाटतं। सो माझी पर्सनली इच्छा आहे, तुम्ही जर दापोली पर्यटन करायला येत असाल तर तुम्ही हे मंदिर नक्की बघा। मीही पहिल्यांदाच बघते, माझाही अनुभव तुमच्यासोबत मी शेअर करणारच आहे। सो चला। फायनली आपण पाठीमागे बघू शकता स्वामी स्वरूपानंद समाधी मंदिर पावसला पोहोचलेलो आहोत। आतमध्ये मी जाऊन दर्शन घेणार आहे, कसं आहे आजूबाजूला सगळं बघणार आहे। आणि बघितल्यानंतर तुम्हाला मी माझा फीडबॅक शेअर करेल, बिकॉज आतमध्ये मोबाईल अलाउड आहे की नाही मला अजूनही कल्पना नाही, बिकॉज पहिल्यांदाच जाते मी। सो चला जाऊया, कसं वाटतं मी तुम्हाला शेअर करते। दोघं जण आहेत। हा आपला महाप्रसाद आहे। आपल्याला इथे जेवायला देखील मिळतं, भोजनालय आहे। आणि मी आता इथला महाप्रसाद खाणार आहे। मी मंदिराचं दर्शन घेतलं, खूप सुंदर होतं। आतमध्ये मोबाईल अलाउड नाही, मी तुम्हाला दाखवू शकले नाही, पण मी हा महाप्रसाद दाखवते आणि आम्ही हा सर्व संपवणार आहे, कारण इथे देवाच्या इथे आहे। सो अशा प्रकारे माझं दर्शनसुद्धा झालं, सुंदर महाप्रसाद मी करून पुढे शेअर करेलच। सो बघत राहा व्हिडिओ। वदनी कवळ घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहज हवन होते नाम घेता फुकाचे। जीवन करी जीवात्मा अन्न हे पुरब्रह्म, उदर भरण नो हे जाणेचे यज्ञ कर्म। जय जय रघुवीर समर्थ स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। माझं दर्शन घेऊन झालं, मी मस्तपैकी तिथल्या भोजनालयामध्ये भोजनसुद्धा केलं, खूप छान प्रसाद होता। तुम्ही नक्की इकडे व्हिजिट करा, रत्नागिरीला फिरायला येत आहे तर पावसमध्ये या मंदिरामध्ये व्हिजिट करा, खूप छान वाटतं। आतमध्ये वातावरण इतकं सुंदर आहे, फक्त मोबाईल अलाउड नाही आहे, पण तुम्ही दर्शनासाठी येते, दर्शन करा, भोजनालयामध्ये भोजन करा, मनाला प्रसन्नता नक्की वाटेल। सो रिकमेंड करते तुम्ही इथे नक्की व्हिजिट करा। भेटूया अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये, तोपर्यंत असंच प्रेम पुढेही करत राहा। बाय बाय।